अकोले तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या भेडसावतीये. भर उन्हामध्ये महिलांची पाण्यासाठी पायपीट सुद्धा सुरू आहे. तसेच जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात आला असला तरी संभाव्य पाणी टंचाई भासणाऱ्या 36 गावं आणि वाड्या वस्त्यांवर टँकरनं पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर कोणत्याही हालचाली दिसत नाहीयेत. परिणामी अनेक गावं वाड्या वस्त्यांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. एप्रिल महिन्यामध्ये रखरखतं ऊन पडतं, त्यामुळे अंगाची लाही होते. तर दुसरीकडे अनेक गावांमध्ये जलजीवन मिशनची कामं रखडल्यामुळं आतापासूनच पाण्याची बोंब सुरू झालीय. तसेच आज मितीला सद्यस्थितीत 1354 पैकी अनेक बोअरवेल देखील बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. एप्रिल, मे आणि जून महिना अद्याप सुद्धा शिल्लक आहे. त्यामुळे अशीच अवस्था राहिली तर मोठी पाणी टंचाई निर्माण होणार आहे. प्रशासनानं टंचाई निवारण्यासाठी कृती आराखडा तयार केला असून आंबेवंगन आणि लाडगाव या दोन्ही गावांना टँकरनं पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय. तर अकोले जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी टंचाई आराखडा उपविभागीय अधिकारी संगमनेर यांना सुद्धा पाठवलाय. पिण्याच्या पाण्याचे स्रोत आणि पाणी टंचाई क्षेत्र घोषित करण्याबाबत अकोले तालुक्याचा सन 2025-26 मध्ये अकोले तालुक्यामध्ये पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी 36 ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे स्रोत आणि पाणी टंचाई क्षेत्र घोषित व्हावा यासाठी उपविभागीय अधिकारी संगमनेर कार्यालयामध्ये टंचाई आराखडा मंजूर करण्यात आलाय. मात्र प्रत्यक्षात त्यावर कारवाई शून्य आहे. तसेच आंबितखिंड, केळी ओतूर यासोबतच खिरविरे, पळसुंदे, कोकणवाडी यासोबतच पिंपळदरवाडी, मुथाळणे, घोडसरवाडी, मन्याळे, चनगीरवाडी तसेच नाचणठावे, शेलविहिरी, जायनावाडी, शेणीत, कळम, तिरडे, कळस बुद्रुक, केळी, ब्राह्मणवाडी, पिंपळदरी, जांभळे, सावरकुटे, म्हाळुंगी, शिरपुजे बुद्रुक तसेच बिताका, धामणगाव, समशेरपूर, लाडगाव, आंबेवंगन, लिंगदेव, एकदरे तसेच देवठाण, वाछापूर, बदगी, कोंभाळणे, तांभोळ या गावामधील वाड्या वस्त्यांचा पाणी टंचाई आराखड्यात समावेश सुद्धा करण्यात आलाय. तर आंबेवंगण व लाडगाव या दोन गावांना टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येत असून इतर गावचे पाणी टंचाई बाबत प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाकडे प्राप्त झाल्यावर संबंधित ठिकाणी पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचं ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता VR पवार यांनी सांगितलंय. एकंदरीत आजी माजी लोकप्रतिनिधी अकोले तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यात अयशस्वी ठरले असल्याचं सुद्धा आता दिसून येत आहे. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, ID, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल, नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.